प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगतमान्य असणारे, ज्यांनी सर्वसामान्य माणसाचा संसार सुखाचा समाधानाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये हिंडणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोराला एकत्रित करून रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रायरेश्वरावरती रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील सर्वांच्या पाठांतरातला नोहे सर्वांच्या परिचयाचा संतांच्या संगतीचा महत्त्व सांगणारा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आहे. संतांच्या संगतीचं महत्त्व पटवून देणार आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून संतांची संगत आपल्याला पटवून देतात. तुकोबाराय सांगतात, माणूस जन्माला मनुष्य म्हणून जन्माला आला, संगत ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याला जर स्वतःच्या आयुष्याचा उद्धार करून घ्यायचा असेल तर संगत महत्त्वाची आहे. त्याला जर पतन करून घ्यायचं असेल तर संगत महत्त्वाची आहे. तुकोबाराय सांगतात, मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची असणारी ही संगत अत्यंत महत्त्वाची आहे. मग तुम्हाला आयुष्यामध्ये जगत असताना संगत ही करायचीच आहे. वेळ तुमच्यावर काहीही आली तरी चालेल, पण संतांची संगत करा. संत समागम एखादी ये परी व्हावे त्यांच्याद्वारी श्वान येती. तुकोबाराय सांगतात, तुम्हाला जर कुत्रा होण्याची वेळ आली, महाराज कुत्रा व्हा, पण संतांच्या दारातला कुत्रा व्हा. मग तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही संतांच्या दारातले कुत्रा झालोत, तिथं काय होणार आहे? तुकोबाराय सांगतात, तिथं काही भेटणार नाही. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तुकोबाराय सांगतात, संतांच्या दारातला कुत्रा झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथे दुसरं काहीच भेटणार नाही. तिथं रामनाम ऐकायला भेटेल आणि उच्चिष्टाचं अन्न खायला भेटेल. ठीक आहे महाराज, आम्ही झालोच संतांच्या दारातला कुत्रा, आम्हाला मान्य आहे. तिथं तेथे रामनाम होईलही श्रवण, आम्हाला उच्चिष्टाचं भोजनही होईल, पण आम्ही तिथं राहायचं कसं? कुत्रा झालो, तिथं राहिलो तर आम्हाला हे भेटायला कळालं, तिथं राहायचं कसं? तुकोबाराय 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, तुमच्या अंतकरणातला अहमपणा सोडून द्यायचा. कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेते भले. तुकोबाराय सांगतात, देवापशी श्रीमंत आणि गरीब चालत नाही, राजा आणि रंक तेथे समान आहेत. फक्त तिथं तुमच्या अंतकरणातला शुद्ध भाव लागतो. म्हणून तिथं राहत असताना फक्त शुद्ध भाव आणि दासांचा दास होऊन राहायचं. सेवेचा सेवेकरी मालक व्हायचं नाही, सेवेचा सेवेकरी होऊन राहायचं. तुकोबाराय सांगतात, मग एवढं झाल्यावरती तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही दासांचा दास होऊन राहू, पण आम्हाला तिथं सुख समाधान भेटेल का? तुकोबाराय 4थ्या चरणामध्ये सांगतात, तिथे फक्त सुख समाधान तर सोडाच हो, तुम्ही संतांच्या पंक्तीत जाऊन बसाल. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांच्या. तुकोबाराय सांगतात, तुम्हाला सर्व सुख तर भेटेलच, नोवे तुम्ही संतांच्या पंक्तीत जाऊन बसाल, तुम्ही संत व्हाल. असा हा सरळ साधा सोपा अभंगासाठी निवडलेल्या कीर्तनासाठी निवडलेल्या अभंगाचा भावार्थ आहे. विठ्ठला अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश पांडुरंग भगवान परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादानं चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 2रं वर्ष आणि 2ऱ्या वर्षातील 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्या परमपुण्याईनं, माझ्या परमभाग्यानं माझ्या वाट्याला आली. ह्या संपर्क होण्याचं कारण म्हणजे माझा क्लासमेट जो आहे अनंत शिंदे यांचे वडील म्हणजे अरुण शिंदे यांच्या माध्यमातून संपर्क झाला आणि तुम्हा सर्व गावकऱ्याच्या वतीनं ही कीर्तन सेवा माझ्या परमपुण्याईनं माझ्या वाट्याला आली, हे माझं भाग्य आहे. मग आमच्या कीर्तनाला साथ द्यायला माझ्यासोबत असणारे पहिली चाल ज्यांनी म्हटली ते हरिभक्त परायण आमचे मावसभाऊ उमेश महाराज असतील, की मग महाराज आपलं नाव नवनाथ महाराज गिरी का नवनाथ महाराज शिंदे इथलेच आहेत ना आपण, नवनाथ महाराज शिंदे असतील. बरं, पूर्ण गावातील भजनी मंडळ आहेत,
पूर्ण गावातील भजनी मंडळ असतील, आमचा मित्र ज्याचा पकवाजावरती हात असा तरबेज आहे आणि तो एक चांगला पकवाज वादक आहे आणि याच्यापुढेही तो चांगला वाजवेल असा आमचा लक्ष्मण आहे. ह्या सर्वांच्या चरणी आणि तुम्ही ऐकणारे आहेत. त्याचबरोबर साऊंड सिस्टीमची उत्तम साथ देणारे साऊंड सिस्टीमवाले दादा गावातलेच आहेत का? गावातलेच आहेत. पुन्हा आमचे नामाचा गजर यूट्यूब चॅनलचे मालक आहेत नामदेव दादा. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि कीर्तनाला सुरुवात. विठाला प्रस्तुत प्राप्त अभंगाचा जर साकल्यानं विचार केला तर आपल्याला तुकोबाराय संगतीचं महत्त्व पटवून देतात. कुणाच्या संगतीचं महत्त्व पटवून देतात याचा विचार करत असताना संतांची संगत करा म्हणून सांगतात. माणूस जन्माला आला आणि तो इतरांच्या संगतीत गेला त्याचं पतन निश्चित आहे. महाराज, माणूस जन्माला आल्याच्या नंतर इतरांच्या संगतीत गेला की त्याचं पतन निश्चित आहे आणि संतांच्या संगतीत गेला की त्याचा उद्धार ही निश्चितच आहे. हेही तितकंच खरं आहे. मग तुम्ही स्वतः ठरवायचं आपण की आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आपण संतांच्या संगतीत गेलं पाहिजे आणि आपल्याला जर आपला पतन करून घ्यायचं असेल तर दुर्जनांच्या संगतीत गेलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात की पतन आणि उद्धार हा केवळ संघाचा महिमा आहे. तेजावे आधामा संत सेवे तेजावे आधामा तुकोबाराय बालक्रीडेच्या अभंगामध्ये प्रमाण देतात. पतन उद्धार संघाचा महिमा त्या जावे अधमा संत सेवा. संताची सेवा आणि संतांची संगत ही अत्यंत महत्वाची आहे. माणूस जन्माला आला की संतांच्या संगती करावे सदा सजनाचे संगती करावे सदा सजनाचे संगती करावे सदा सजनाचे संगती करावे सदा सजनाचे संगत करावे सदा सजनाचे संगती करावे सदा सजनाचे संगती करावे
सजनाचे संगती करावी सदा संगत करावी सदा सज्जनाची, सावली नसावी दुर्जनाची. पहा, संगत इतकी महत्वाची आहे. महाराज सांगतात संगत नित्यनेमानं सज्जनाची करा, दुर्जनाची सावली सुद्धा नसू द्यात. अहो एवढंच काय, तुकोबारा याच्या पुढे जाऊन सांगतात दुर्जनाची सावली नको महाराज, दुर्जनाचं एक क्षण दर्शन सुद्धा नको. नवे नवे महाराज तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. तुकाराम महाराज म्हणतात एक क्षण दुर्जनाचं दर्शन नको. का? तुकोबाराय पुढे सांगतात महाराज दुर्जनापेक्षा विंचू बरा म्हणतात तुकोबाराय. का? विंच्याच्या फक्त नांगीत विष आहे. तुकोबाराय सांगतात विंचू जो आहे विंचू, त्या विंच्याच्या फक्त नांगीत विष आहे. विंच्याची नांगी जर कट केली महाराज, विंच्यापासून आपल्याला काही इजा आहे का? तुकोबाराय सांगतात विंच्याची नांगी जर कट केली महाराज, तर आपल्याला विंच्यापासून काही विजा आहे का? इजा आहे का? काही त्रास होतो का? काहीच नाही. आणि त्याच विंच्याची नांगी न कट करता इंचू जर आपल्या हातात असेल तर काय होईल? हा, तो ना जर एकदा फक्त दंश केला तर सर्वांगाचा 10 होईल. त्याच्या विंच्यात जेवढं विंच्याच्या नांगीत जसं विष आहे, तुकोबाराय सांगतात त्याच्यापेक्षा दुर्जन डेंजर आहे, त्याच्या नादी लागू नका. का? तुका म्हणे विंच्याची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. तुकाराम महाराज म्हणतात विंच्याच्या नांगीत फक्त विष आहे, दुर्जनाच्या सर्वांगात विष आहे. विठ्ठला म्हणून तुकोबाराय सांगतात की संगत ही सज्जनाचीच करा. आता तुकोबाराय यांच्याच कडून आपण समजून घेऊ. तुकोबाराय या ठिकाणी एक उदाहरण देतात. दुर्जनाची संगत केली की माणसाच्या आयुष्यात नेमका बदल कसा होतो, माणसाचं आयुष्य पतन व्हायला कसं सुरू होतं. महाराज तुम्हाला हिरा माहिती आहे का? हिरा माहिती आहे? कधी बघितलाय का? आई तुम्ही बघितलाय का हिरा? समोर बसलेल्या मावशी बघितलाय का? नाही ना? आता मी सांगतो ऐका. मी उमेश महाराज मुंबईला कीर्तनाला गेलो होतो. कीर्तनाला गेल्यावर त्या कीर्तनाचे यजमान व्यापारी होते सोन्याचे. त्यांच्या घरी लक्ष्मण महाराज हिरा होता. हिरा कीर्तन सुटल्यावर त्यांनी सांगितलं हिरा बघायचा का? उमेश महाराजाला मला उत्सुकता लागली ना, हिरा बघून घेऊ म्हटले. आता घेणं तर अवघड आहे आपल्याच्यानं, बघायला काय अडचण आहे. हिरा बघायला गेलोत आम्ही. हिरा बघत असताना त्या सोनारानं आम्हाला दाखवलं, त्या व्यापाऱ्यानं. तळघरामध्ये अलमारी होती ना, अलमारीमध्ये एक डब्बी होती, त्या डब्बीत ठेवला होता. मग हिरा दिला माझ्या हातात. मग हिरा माझ्या हातात दिल्यावर मी कुठं गपची बसतोय. उमेश महाराजाला म्हणतोय उमेश महाराज हे खरं असेल का? काय म्हणलं मी? हे खरं असेल का? त्यावेळेस ते व्यापाऱ्यानं सांगितलं महाराज हे खरं आहे का खोटं आहे हे तपासून बघायचं. तुमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी?
सांगितलं, तुमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? हिरा कसा ओळखायचा? हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता गणी, मोल पावेल तो करणीचा होय. बघा तुकाराम महाराज सांगतात, खरा हिरा बाबा आणि खोटा हिरा ओळखायचा कसा? लोहार जो असतो त्या लोहाराच्या ऐरणीवरती हिरा ठेवायचा म्हणतात तुकोबाराय लक्ष्मण महाराज. हिरा ठेवायचा आणि वरून घनानं गाव घालायचा. जे किलवर लोखंड त्या घनानं वागतं तो घन हिऱ्यावर हाणायचा. आणि जर हिरा खरा असेल तर एक तर तो हिरा ऐरणीत घुसतो, नाहीतर वर घनात जातो. आणि जर खोटा असेल तर चुरा पावतो. मग हे ऐकल्यावर मी मला दम निघाला नाही बाबा. मी उमेश महाराजाला म्हणलं, उमेश महाराज समजा हा हिरा आहे, हे जर ऐरणीत गेला नाहीतर घनात गेला, वर काढायचा कसा? ह्याची किंमत तर एवढी आहे, बरोबर आहे ना? काढायचा वर कसा? त्यावेळेस तो व्यापारी म्हणला, महाराज तो वर काढायचा कसा? हा सुद्धा तुकाराम महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? हिरा हिरा हिरकणी. तुकाराम महाराजांनी सांगितलं की हिरकणी नावाचा एक पदार्थ आहे, तो पदार्थ आणायचा आणि त्या हिऱ्याला दाखवायचा. जसं एखादं लहान लेकरू मोरीमध्ये गेलेलं असतं, आई कुठं मोरीमध्ये, आणि त्याला 2 रुपयाचं 5 रुपयाचं 1 रुपयाचं नाणं दाखवावं आणि ते त्या नाण्याच्या अभिलाषानं जसं मोरीतनं बाहेर यावं लेकरू, तसं तो हिरा ऐरणीत गेलेला किंवा घनात गेलेला बाबा बाहेर येतो. मी म्हणलं मग हा हिरा एवढा कठीण आहे, बरं जाऊ द्या बाहेर आलाही. महाराज हा एवढा कठीण हिरा आहे, घनानं जरी घातला तरी फुटत नाही खरा हिरा. मग हा खरा जर असेल तर तुम्ही एवढा अलमारीत का ठेवलाय? ते म्हणले हे तर मोठा खेळ आहे. ह्या हिऱ्याला जर जे आपल्या घरात ढेकणं असतात का, ढेकणाच्या संगतीत जर गेला हा हिरा तर काय होतो? ढेकणाच्या संगे हिरा जोडला, ढेकणाच्या संगे सांगतात की ढेकणाच्या संगतीत हिरा गेला की हिरा भंगतो. आणि साधू, तपस्वी, संन्यासी, महात्मा दुर्जनाच्या संगतीत गेला की तो सुद्धा वाईट प्रवृत्तीला लागतो. महाराज आता मला सांगा, तुकोबाराय सांगताना आपल्याला संगतीचं महत्त्व पटवून देतात. तुम्हाला कळालं असेल की मान्य आहे आम्हाला संगत दुर्जनाची करू नये. एवढंच नाही, तुकोबाराय अजून एक उदाहरण देतात, फार सुंदर उदाहरण देतात. तुकोबाराय म्हणतात पावसाचा वरून पडणारा जो थेंब आहे, थेंब तो जर एका तापलेल्या तव्यावरती पडला तर महाराज त्या तव्यावरती पडल्यावर तो राहतो का? त्याचं अस्तित्व राहतं का? आणि तोच जर एका पानावरती पडला किंवा कमळाच्या पाकळीवरती पडला तर त्याचं किती सुंदर असं दवबिंदू दिसतं. आणि तोच थेंब बाबा स्वाती नक्षत्रामध्ये जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो लक्ष्मण महाराज. आणि तोच पावसाचा पडणारा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये सापाच्या तोंडात पडला तर त्याचं विष तयार होतं. काय बघा, काय परिणाम, फक्त काय संगत कशाची करतो याच्यावरती परिणाम आहे. महाराज आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला आपल्या आयुष्याचा उद्धार करून घ्यायचा आहे का पतन करून घ्यायचं आहे, हे आपल्या हातात आहे. तुकोबारायांनी सांगितलं संगत तर सोडा, माणसं दुर्जनाचं दर्शन सुद्धा नसावं. का दर्शन नसावं? भागवतामध्ये फार सुंदर प्रमाण येतं, याचं उदाहरण येतं. अजामेळ नावाचा
साधू होता. त्याचं काम, तो साधू होता, तपस्वी होता, पण तो पूजापाठासाठी लागणाऱ्या सामग्री गोळा करण्यासाठी वनामध्ये गेला आणि वापस येत असताना महाराज त्याच्या मनामध्ये एक इच्छा आली की आपल्याला थोडंसं जायला यायला लांब होईल, आपण थोडं शॉर्टकटचा मार्ग घेऊ. आणि शॉर्टकटच्या मार्गानं तो वाईट गल्लीतनं आला, ज्या गल्लीमध्ये व्याभिचार होत होता. आणि त्यानं फक्त ती व्याभिचाराचं चित्र डोळ्यात पाहिलं आणि तो आपल्या आश्रमात गेला. पण त्याच्या मनामध्ये ते व्याभिचाराचं चित्र एवढं घोळत राहिलं, त्यानं पाहिलेलं काय ते सुख असेल आणि आपण काय इथं बसलोत, हे सगळं सोडावं आणि आपण तेही सुख अनुभवावं, उपभोगावं, हे त्या आजामेळ्याला वाटलं. आणि तो आजामेळ सगळं सोडून देऊन तिकडं जी गेला तो तिकडंच राहिला. मग चोऱ्या करायला लागला, मारायला लागला, दरोडे करायला लागला, वेश्यांसोबत क्रीडा करायला लागला. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. मला सांगायचं काय, तुम्ही जरी पाहिलं तरी तुमच्या मनात निर्माण होणारे विचार तसेच होतात. महाराज, तुमची प्रगती ही तुमच्या कृतीवरती असते आणि तुमची कृती ही तुमच्या विचारावरती असते आणि विचार हे संगतीवरती अवलंबून असतात महाराज. म्हणून नित्य नियमानं तुमची संगती अत्यंत महत्वाची आहे. विठ्ठला. मग महाराज, आता आम्हाला कळालं संगत अत्यंत महत्वाची आहे. संगतीत आम्ही संतांच्या गेलंच पाहिजे. संतांच्या संगतीशिवाय आमचा उद्धार नाही, आमच्या जीवाचं कल्याण नाही, आम्हाला मान्य आहे. संत संगतीचे काय सांगू सुख हो, संत संगतीचे काय सांगू सुख हो. संगतीचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख हो, संत संगतीचे काय सांगू सुख. संगतीचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख. आरे आपना वारिले, आपना वारिले, काही केले हो. साधू कोणे साधू आपला तारी गे, आपला तारी गे, साधू बोला, साधू काय सांगू सुख आपणा पाहिजे आपणा महाराज सांगतात संत संगतीचे काय ते सुख. महाराज, संतांच्या संगतीत असण्यावरती असणारा आनंद आणि सुख प्रचंड वेगळा आहे. तो आनंद सांगता येणार नाही, इतका आनंद आहे. महाराज, आमचे गुरुजी सांगतात की आयुष्यात एखादा मित्र साधारण असला तर ठीक आहे. तो साधारण मित्र तुम्हाला एखादी वेळेस दररोज संध्याकाळी फिरायला नेईल, दररोज सकाळी व्यायामाला नेईल किंवा दररोज तुम्हाला कुठेतरी बाहेर हॉटेलला घेऊन जाईल जेवायला. पण एखादा जर तुमच्या आयुष्यात संत असणारा किंवा वारकरी असणारा, माळकरी असणारा मित्र असेल तर आयुष्यात तो एकदा तरी तुम्हाला पंढरीच्या वारीला घेऊन जाईल महाराज. आणि तो पंढरीच्या वारीला घेऊन जाणारा मित्र आपल्या आयुष्यात एक तरी असला पाहिजे, त्याच्याशिवाय आपलं कल्याण नाही. विठ्ठला. महाराज, आम्हाला कळालं आता
की संतांशिवाय आमचा पर्याय नाही, आमच्या जीवनाचा उद्धार नाही, आमच्या जीवनाचं कल्याण नाही. मग आता आम्ही संत ओळखायचे कसे? संतांचे नेमके लक्षण तरी काय आहेत महाराज? बरोबर आहे ना, आपल्याला संतांच्या संगतीत जायचंय बाबा, पण आपल्याला संत तर माहित पाहिजे. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला संत माहित आहेत. आपल्याला माहित असणारे संत म्हणजे मोठ्या गाडीत येणारे, कपाळाला, डोक्याला, गळ्याला, बिंबीला, अजून कुठं कुठं ती प्रत्येक ठिकाणी गंध लावणारे म्हणजे संत का? बरोबर आहे ना. आमच्यासारख्या 5-6 माळी असणारे म्हणजे संत का? कंबर बांधली, पांढरे शर्ट घातला, धोतर घातलं, ते संत झाले का? फेटा बांधला, तुमच्या समोर 3 तास संतांच्या गप्पा केल्या म्हणजे संत का? किंवा मोठ्या गाडीतनं आले म्हणजे संत का? एका कीर्तनाचे 25 किंवा 30 हजार रुपये घेतले म्हणजे संत झाले का? वर्षात त्यांची एकही तारीख खाली नाही महाराज म्हणजे ते संत का? बोला ना. बोलतेत ना इथले लोक. अक्षय बोला काहीतरी महाराज, म्हणजे ते संत का? मग संतांचं रूप काय, रंग काय, संत ओळखायचे कसे? का संतांनी भगवे कपडे घातले म्हणजे संत का? तुकाराम महाराजांनी तर भगव्या कपड्यावरती एवढी तीक्ष्ण अशी टीका केली आहे महाराज. लहान तोंडी मोठा घास होईल म्हणून मला ते बोलायचं नाही, तिकडे जायचं नाही, सोडा तो विषय. पण नेमके संत आहेत तरी कोण? आम्हाला मान्य आहे तुकोबाराय, संतांच्या संगतीशिवाय आमच्या जीवनाचा उद्धार नाही, आमच्या जीवनाचं कल्याण नाही. पण आम्ही संत ओळखायचे कसे? तुकोबाराय सांगतात, संत म्हणजे पांढरे कपडे स्टारचे घालून आलेले संत नाहीत, इस्त्रीचा सदरा घालून धोतर असा कडकडीत घातलाय, फेटा बांधलाय म्हणजे संत नाहीत. मोठ्या गाडीतनं आलेत म्हणजे संत नाहीत. कीर्तनाचे 25 किंवा 50 हजार रुपये घेतात, लाख रुपये घेतात म्हणजे संत नाहीत. संत ते आहेत महाराज ज्यांच्या अंतकरणामधील काम, क्रोध, मत्सर, लोभ हे सगळे नाहीसे झालेत, ध्येयाविषयी उदासीन आहेत, ज्यांना पैसा नकोय, ज्यांना संसाराशी काही घेणं देणं नाही, ज्यांना कशातच रस नाही, त्यांचा फक्त रस हा भगवंताशी आहे. ते वैकुंठाहून कशासाठी आलेत? तर जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी. देह कष्ट विती परोपकारे, देह कष्ट विती परोपकारे, कष्ट विधी परोपकारे, कष्ट विधी परोपकारे, हे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूते, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूते, हे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूते, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूते, देह कष्ट विती परोपकारे, देह कष्ट विती परोपकारे, कष्ट विधी परोपकारे, कष्ट विधी परोपकारे. महाराज संत वैकुंठाहून आलेत कशासाठी? जगाच्या कल्याणासाठी, संतांच्या विभूती. महाराज त्यांनी स्वतःच्या जीवावरती त्रास करून घेतला, स्वतःच्या देहाला किती जरी त्रास झाला तरी त्यांनी सहन केला. तो कशासाठी? तुमच्या आमच्यासाठी. तो आठवा जगद्गुरु तुकोबारायांना झालेला त्रास त्यांनी सहन केला महाराज. कशासाठी? आपल्यासाठी. माऊली ज्ञानेश्वरांना झालेला त्रास सहन केला महाराज. आज माऊली सोहळ्यामध्ये माऊलींचा अश्व आहे किंवा माऊलींचा घोडा आहे, हा बैल आहे, त्याच्या आपण दर्शन घेतलं तरी समाधानी राहतो. पण माऊलींना काय त्रास झाला हो? त्यांनी तो त्रास सहन केला. कशासाठी? तुमच्या आणि आमच्या कल्याणासाठी. संत असे असतात, महाराज सांगतात, संतांच्या मनामध्ये अपेक्षा नसते, काम नसतो, क्रोध नसतो, लोभ नसतो, मत्सर नसतो महाराज. असे संत असतात. मग अशा संतांच्या संगतीत गेलं की आपला उद्धार होतो.
अलीकडच्या काळामध्ये फार ढोंगी संत होऊन गेले महाराज. तुकाराम महाराजांनी ढोंगी संतावरती तर फार प्रचंड टीका केली. मला तो विषय सांगायचा नाही, मला संगतीचा विषय सांगायचा आहे. संत तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. संत जर कळाले नाहीत तर आपण जर दुसऱ्याच्या भूलथापांना बळी पडलो आणि त्याला संत म्हणून त्यांच्या सानिध्यात गेलो तर त्यानं केलेली पाप आपल्या मस्तकावरती किंवा आपल्या नावावरती येतील. कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. कुणी संत तुम्हाला ओळखता आले पाहिजे, ज्याची पैशातली आशा अपेक्षा मिटली आहे तो संत आहे महाराज. जो ध्येयाविषयी उदासीन आहे तो संत आहे महाराज. गुण दोष यासी वाजव न विचारू काय गुण दोष यासे न विचारू काय गुण दोष यासे न विचारू काय गुण दोष यासे न विचारू सांगतात की संत तुमच्यातला गुणदोष विचारत नाहीत, गुणदोषासहित तुम्हाला स्वीकारतात, ते संत आहेत. महाराज तुमच्यात दुर्गुण जरी असले तरी तुम्हाला स्वीकार करतात आणि तुमच्यातल्या दुर्गुणांचा नाहीसा करून, ते नाहीसे करून तुम्हाला सद्गुणी बनवतात, ते असतात संत. महाराज मग तुमच्या अंतकरणामध्ये जर पवित्र विचार असतील तर ते आहेत संत. भले महाराज एखादा फाटके कपडे घालून असणारा, मळके कपडे घालून अंगात आलेला माणूस सुद्धा संत असू शकतो. एखादा गरीब आहे, एखादा टाळकरी गरीब आहे, त्याची परिस्थिती अत्यंत 18-20 दारिद्र्य त्याच्या घरी नांदत असेल, परंतु त्यांच्या अंतकरणामधील विचार हे पवित्र असतील तर महाराज तो आहे संत. एखादा मृदंगाचार्य गरीब असेल पण त्याच्या अंतकरणातील विचार हे पवित्र असतील तर महाराज तो आहे संत. एखादा गायनाचार्य भले तो साधारण राहत असेल, फाटके कपडे घालीत असेल, जसा आहे तसा राहत असेल, पण त्याच्या अंतकरणातील विचार पवित्र असतील तर तो आहे संत. मग तुकोबाराय म्हणतात अशा संतांच्या सानिध्यात गेलात तर तुमच्या जीवनाचं काय होणार आहे? कल्याण, कल्याण, कल्याण. म्हणून तुकोबाराय सांगतात तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर एकच करा, अभंगाचं पहिलं चरण. संत समागम एकंदरी पारी, संत समागम एकंदरी पारी, संत समागम एकंदरी पारी,
एखादी ये परी व्हावे त्याचे द्वारी श्वान येते. तुकोबाराय म्हणतात कुत्रा व्हा पण कुठं जावा? संतांच्या संगतीत जावा. कुत्रा व्हा पण कुठं? संतांच्या दारातला. महाराज मग तुम्ही म्हणाल तुकोबाराया आम्ही संतांच्या दारातले कुत्रे व्हायला तयार आहेत, संतांच्या संगतीमध्ये जायला तयार आहेत, आम्हाला संत कळाले, पण संतांच्या संगतीत किती वेळ राहावं लागेल आम्हाला म्हणजे आमचा जीवनाचा उद्धार होईल किंवा आमच्या जीवनाचं कल्याण होईल? महाराज तुकोबाराय या ठिकाणी सांगतात तुम्हाला असं प्रचंड दिवस काही राहण्याची गरज नाही. संतांच्या संगतीत तुम्हाला फक्त अर्धक्षण घडता संताचे संगत अर्धक्षण घडता संताचे महाराज सांगतात की संतांच्या संगतीत गेलात की तुम्हाला काही 4, 5, 2 वर्ष राहण्याची गरज नाही. संतांच्या संगतीत गेलात, अर्धा क्षण जरी संतांच्या संगतीत राहिलात महाराज तर तुमच्या अंतःकरणामधील पाप जळून जातात आणि तुमचा उद्धार होतो. तुम्ही म्हणाल महाराज या गोष्टीवरती आमचा विश्वास नाही. तुकोबाराय पुढे जाऊन सांगतात अहो सोडा, तुम्ही जर 1000 वर्ष तपश्चर्या केली, 10,000 वर्ष तपश्चर्या केली, 20,000 वर्ष तपश्चर्या केली आणि फक्त अर्धा क्षण संगत तुम्हाला संतांची घडली तर अर्धा क्षण संतांच्या संगतीचं पुण्य 20,000 वर्ष तपस्या केल्यापेक्षा जास्त आहे. महाराज म्हणाल तुम्ही काही म्हणायला लागलात, दिसायला तर बारीक आणि काही सांगायला लागलात आम्हाला. महाराज मी खोटं सांगत नाही, तुम्हाला पुरावा देतो. पहा शास्त्रामध्ये महाराज गुरु वशिष्ठ आणि आपले विश्वामित्र यांचं प्रचंड वैर, एकमेकांच्या मधून विस्तूही जात नाही विश्वामित्र आणि वशिष्ठांच्या. पण एक दिवशी वशिष्ठांनी विचार केला की बाबा विश्वामित्र महाराज तपस्वी आहेत, साधू आहेत, संन्यासी आहेत, महात्मा आहेत, गेले 60,000 वर्ष झालं विश्वामित्रांनी तपश्चर्या केली आहे. किती वर्ष? किती वर्ष मावशी? आपल्याला 60 वर्ष बी झाले नाही तर विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तपस्या केली. किती हजार वर्ष? 60,000 वर्ष. पण त्यांची तपस्या क्रोधाची आहे, त्यांची तपस्या मत्सराची आहे, त्यांची तपस्या दोषाची आहे. मग गुरु वशिष्ठांना वाटलं की आपण एकदा विश्वामित्रांना जाऊन सांगावं. त्यांनी जर हा क्रोध सोडला, त्यांनी जर हा द्वेष सोडला आणि तपश्चर्या केली तर या त्रिभुवनामध्ये त्यांच्यासारखा पुण्यवान माणूस दुसरा होणार नाही. महाराज हा विचार गुरु वशिष्ठांच्या मनामध्ये आला आणि गुरु वशिष्ठजी एक दिवशी विश्वामित्राच्या आश्रमात गेले
विश्वामित्राच्या आश्रमात गेल्यावरती साधू आलेत, संत आलेत म्हणून विश्वामित्राने त्यांचं आतिथ्य केलं, पूजन केलं, त्यांना मध्ये नेऊन त्यांचं भोजन घातलं, त्यांना भोजन झाल्याच्या नंतर त्यांचा सत्कार केला, सन्मान केला. आणि महाराज सन्मान केल्याच्या नंतर अतिथीला काहीतरी भेट द्यावी, त्यांनी हे सगळं सांगितलं. दोष सोडा, मत्सर सोडा. त्यांनी ऐकून घेतलं विश्वामित्रांनी आणि सांगितलं, आपल्या चांगल्याचं सांगितलंय. त्यांना भेट म्हणून विश्वामित्रांनी मावशी 1000 वर्षाची तपश्चर्याचं पुण्य वशिष्ठांना दान केलं. काय दान केलं बाबा वशिष्ठांना महाराज? 1000 वर्षाचं पुण्य विश्वामित्र ऋषींनी वशिष्ठांना दान केलं. आणि हे 1 वर्षाचं पुण्य दान केल्याचं ऐकलं, तपश्चर्याचं 1000 वर्षाचं, की विश्वामित्रांनी सांगितलं, महाराज वशिष्ठांनी सांगितलं विश्वामित्रांना, महाराज याही गरीबाच्या घरी कधीतरी या, आश्रमात आमच्याही या. आमंत्रण दिलं आणि वशिष्ठ ऋषी आपल्या आश्रमात येतात. असंच एक दिवशी विश्वामित्र महाराज वशिष्ठांच्या घराकडे गेले. वशिष्ठांच्या घरी गेल्याच्या नंतर वशिष्ठांनीही त्याच पद्धतीनं, अगदी त्याच ताकदीनं, मोठ्या धूमधडाक्यामध्ये विश्वामित्राचं आदर आतिथ्य केलं, स्वागत केलं, पंचपक्वान्नाचा भोग दिला. जेवण झाल्याच्या नंतर ज्यावेळेस विश्वामित्र वशिष्ठांना नमस्कार करायला गेले आणि म्हटले, आता मी चलतो म्हणल्याच्या नंतर विश्वामित्राच्या मनामध्ये एक अपेक्षा होती, महाराज आपण 1000 वर्षाच्या तपश्चर्याचं पुण्य यांना दान केलंय, आता हे काय देतात? गुरु वशिष्ठ म्हणतात, महाराज मी गरीब आहे, मी तुमच्यासारखं पुण्य काही केलं नाही, पण मी काही काळ संतांच्या संगतीत घातलाय आणि त्या काही काळ घातलेल्या संतांच्या संगतीतील अर्धा क्षण संतांच्या संगतीचं पुण्य मी तुम्हाला देतो. विश्वामित्राचं वशिष्ठाचं तर आधीच जमत नाही. हा बाबा तर लालभुंग झाला, घोर अपराध, माझा अपमान केला, अवमान केला, बोलवून घेऊन अवमान केला तुम्ही माझा. वशिष्ठजी म्हणले, महाराज ऋषीवर्य नाराज होऊ नका, तुमच्यापेक्षा तुम्ही 1000 वर्षाचं पुण्य मला दिलं, पण तुमच्यापेक्षा माझं अर्धा क्षण संत संगतीचं पुण्य जास्त आहे. ते म्हणले, कसं काय? मी म्हणत नाही, चला ब्रह्मदेवाकडे. महाराज हा वाद मिटवण्यासाठी कुठे गेले ते? ब्रह्मदेवाकडे. उमेश महाराज ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानं पाहिलं, आता ह्या दोघांचं तर जमत नाही आणि हे एकत्र माझ्याकडे आलेत म्हणजे माझ्या डोक्याला नक्की काहीतरी भानगड आहे. ब्रह्मदेवाने आपलं हात झडकिले आणि सांगितलं, बघा मी फक्त निर्मिती करतो, माझ्याकडे ह्याचं काही काम, तुम्ही कुठं जावा? महादेवाकडे, कैलासाला. हे दोघंही पुन्हा भगवान शंकराकडे गेले. कुठं? भगवान शंकराकडे. भगवान शंकरांनी ह्या दोघाला बघितलं, खिवळ केलं. अरे बाप, म्हणले आता काहीतरी गडबड, कारण ह्या दोघांचं तर जमतच नाही, म्हणजे 36चा आकडा म्हणा महाराज, एवढं मोठं यांचा विरोध. आणि पण हे सोबत गेले. कुणाकडे गेले मावशी? भगवान शंकराकडे. आणि शंकराला सगळा कथा सांगितली. भगवान शंकर जे म्हणतात, महादेव म्हणतात, हे बघा ऋषीवर्य, मला बाकी काही नाही, मला फक्त तपश्चर्याचं माहीत आहे. मी एकटा बसलोय सगळं सोडून, मला बाकी काही माहीत. मी कुठं बसलोय? एकटा. तुम्हाला एक काम करावं लागेल, हे जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तर विष्णूकडे जावा. हे महाराज विष्णुदेवाकडे गेले आणि विष्णुदेवाकडे गेल्याच्या नंतर विष्णुदेवाला सांगितलं आणि विष्णुदेवानी पुन्हा यांना कुणाकडे धाडलं? भगवान शेषाकडे धाडलं. म्हणले तुम्ही शेषाकडे जावा, याचं उत्तर माझ्याकडे नाही. भगवान शेषाजवळ गेले की भगवान शेषाने यांना सांगितलं, महाराज तुमचं सगळं ऐकून घेतो म्हणले मी आधी, पण माझ्या डोक्यावरती हा भार आहे. कशाचा भार आहे? पृथ्वी मातेचा भार आहे. हा पृथ्वी मातेचा भार थोडासा बाजूला करा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो. आता मग भगवान शेषाच्या डोक्यावरती मावशी पृथ्वीचा भार आहे आणि तो बाजूला करायचा म्हणजे साधा नाही. आपल्या डोक्यावरची घागर बाजूला करायची नाही, पृथ्वीचा भार बाजूला करायचा आहे. विश्वामित्र समोर गेले आणि म्हटले, माझं 20,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य मी दान करतो पृथ्वी माते, बाजूला हो. पृथ्वी माता 1 इंच हलली नाही महाराज.
गुरु विश्वामित्रांनी जवळपास 59,000 वर्षाचं पुण्य दान केलं. 1,000 वर्ष पहिलं दिलं होतं, राहिलेलं 59,000 वर्षाचं पुण्य दान केलं. पृथ्वी 1 इंच हल्ली नाही महाराज. पहा, 1 इंच हल्ली नाही. गुरु वशिष्ठजी समोर येतात आणि पृथ्वी मातेला नमस्कार करतात. हे पृथ्वी माते, काय नम्रपणा आहे वशिष्ठाजीकडे. नम्रपणे म्हणतात, पृथ्वी माते, माझ्याकडे काही इतकं पुण्य नाही, फक्त संतांच्या संगतीमध्ये मी काही काळ घातलाय आणि त्यापैकी अर्धा क्षण संताच्या संगतीचं पुण्य मी तुला दान करतो. हा जो भार आहे भगवान शेषावरचा तो थोडा बाजूला कर. महाराज, पृथ्वी अशी भर 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 वर गेली. फक्त अर्धा क्षण संगतीचं, संत संगतीचं पुण्य दान करतो आणि पाणी टाकलं, समर्पण केलं की पृथ्वी माता भर 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 वर गेली. मग गुरु वशिष्ठांनी हे केलं की विश्वामित्र समोर येतात आणि म्हणतात, भगवान शेषा असं असं झालंय आणि याचा न्यायनिवाडा करा. काय न्यायनिवाडा करायचा आहे? ह्याचं उत्तर तर झालं, सोक्षमोक्ष लागला. विश्वामित्र म्हटले, काय देवा, तुम्ही बोललाही नाही तोंडात ना, काय सोक्षमोक्ष झाला? म्हणले, ऋषीवर्य, तुमचे 59,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य तुम्ही दान केलं तरी पृथ्वी माता 1 इंच हल्ली नाही आणि फक्त अर्धा क्षण संगतीचं, संत संगतीचं पुण्य दान केलं तर पृथ्वी माता वर गेली. तुकोबाराय म्हणतात, अर्धा क्षण संगतीचं महत्व एवढं आहे. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणाल, महाराज, संतांकडे जात असताना आम्ही कुठल्या भावनेनं जावं, कुठल्या उद्देशानं जावं? तुकोबाराय म्हणतात, इथं उद्देश कोणताही असू द्यावं, पण तुम्ही संतांच्या संगतीत जावा, तुमचा उद्धार आहे. संतांच्या संगतीत जावा, तुमचा उद्धार आहे. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये एक फार सुंदर असं उदाहरण आलेलं आहे. खेड तालुक्यातला एक गृहस्थ शेतकरी होता महाराज. काय होता तो? शेतकरी. महाराज, तो शेतकरी असणारा एक दिवशी त्या शेतकऱ्याची म्हैस हरपली. काय हरपली? तुमच्याकडे आहेत का म्हशी? हा, सगळे शेतकरी आहेत आपल्याकडे. म्हणजे त्यांची म्हैस हरपली. मग म्हैस हुडकायला तो बाबा सकाळपासून बेजार होता म्हैस हुडकण्याच्या नादात. पण त्याला एक ज्ञानेश्वरीतली ओवी आठवली, हिरव्या चारे भांबावे पशु. मग तो हिरवा चारा तिकडं आहे, तिकडं तो धावत गेला. हिरवा चाराचा हुडकत हुडकत म्हैस हुडकत हुडकत तो गेला महाराज भामचंद्र डोंगरावरती. आणि भंडाऱ्या डोंगरावरती गेल्याच्या नंतर तो इकडं तिकडं हुडकायला लागला. म्हैस दिसते का, म्हैस दिसते का? तिथं एक कोणतरी साधू तपस्वी महाराज भजनामध्ये एवढा तल्लीन झालेला होता की त्याला बाकी काहीच कळत नव्हतं. उमेश महाराज फक्त तो भजनामध्ये तल्लीन झालेला महात्मा होता. तो त्यानं पाहिला, पण याच्या डोक्यामध्ये भजन नव्हतं बाबा. याच्या डोक्यामध्ये एकच होती, आपली लांब शिंगाची म्हैस हरपली आणि ती हुडकायची. तो गेला कुठल्या उद्देशानं? म्हैस हुडकायच्या. महाराज तो तुकोबारायांकडे गेला. ओ महाराज, ओ महाराज, लांबूनच हाक मारत गेला. तुकोबारायांनी त्याला पाहिलं आणि तुकोबारायांना वाटलं, महाराज, तुकोबारायांना वाटलं कोण हा साधक असेल ज्याची हा साधनेमध्ये काहीतरी याला अडथळा आलाय आणि साधनेतल्या अडथळ्याचं निरसन करण्यासाठी आपल्याकडे आलाय. याच्या साधनेतलं अडथळा दूर करणं ही आपली गरज आहे. दूर करण्यासाठी आपलं भजन थोड्या वेळ बंद करावं. म्हणून तुकोबाराय थांबले. तो समोर आला. सांग बाबा, नेमकं तुझी अडचण काय? काय साधनेत अडचण आली? महाराज, साधना पिधना मला काही माहित नाही हो. माझी लांब लांब शिंगाची म्हैस हरपली आणि तुम्ही बघितली का? महाराज, तुकाराम महाराजांनी डोक्याला हात लावला. म्हणले, बाबा, म्हशीच बघायच्या असत्या तरी तर डोंगरावर कशाला आलो असतो मी? देऊत काय कमी म्हशी होत्या का? अरे बाबा, म्हणले, हा माणूस जन्म भेटलाय म्हैस बघण्याकरता नाही. हा भेटलाय माणूस जन्म हा देव बघण्याकरता. आलास जन्माला, देव बघ, देव हुडक आणि म्हैस हुडकायला सोय. अहो महाराज, ते तुमचं सगळं जाऊ द्या. मी काय तुम्हाला कीर्तनाला बोलविलं नाही, मी काय तुम्हाला प्रवचनाला बोलविलं नाही. मला फक्त एक सांगा की तुम्हाला या डोंगरावरती माझी लांब लांब शिंगाची म्हैस दिसली का? तुकोबारायांनी ओळखीला. अरे बाप, म्हणले, ही गिराईक थोडं वेगळंय. याच्या डोक्यात काय बसली? म्हैस बसली. महाराज, जोपर्यंत याच्या डोक्यातली म्हैस निघणार नाही तोपर्यंत याला देव आठवणार नाही. तुकोबारायांनी ओळखलं आणि तुकाराम महाराज म्हणतात, जा
तुझी म्हैस तुझ्याच घरी गोट्यात आहे. महाराज खोटं बोलू नका, सकाळपासून मी बेजार आहे. एकटाच नाही, घरचे सगळेच म्हैस हुडकायलेत, म्हैस सापड नाही. खोटं बोलू? तुकाराम महाराज म्हणले जा घरी आहे म्हैस. खोटं जर बोललात तर मी वापस येईल आणि मी बी इथलाच आहे. बघा तुकाराम महाराज म्हणले बाबा म्हैस हाय तुझी, जा. मग तो घरी येतो, साधक तो गृहस्थ घरी येतो आणि घरी आल्याच्या नंतर पाहतो गोट्यामध्ये जाऊन तर महाराज त्याची म्हैस बांधलेली होती. तो धावत जातो घराकडे आणि सगळ्यांना विचारपूस करायला लागतो, ही म्हैस नेमकी सापडली कुणाला, दिसली कुठं आणि आणून बांधली कुणी. सगळे म्हणले काय आता आम्हीच म्हैस हुडकायला तो ना, आम्हाला कुठं दिसली. म्हणले गोट्यात म्हैस आहे की, आम्हाला भेटलीच नाही म्हैस, आम्हीच हुडकायलो, सगळं गाव धुंडून काढलं ना आम्हाला म्हैस भेटली नाही, तुम्ही कसं म्हणायचं गोट्यात आहे. सगळे गोट्याकडे येतात महाराज, म्हैस बघतात. म्हैस बघितली की त्या माणसाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि तो माणूस म्हणतो महाराज ज्याच्या सांगण्यावरून त्या महात्म्यानं आपल्याला सांगितलं होतं गाय म्हैस कुठे गोट्यात आहे, म्हैस आपल्याला सापडली. त्यानं एक वाक्य सांगितलं होतं त्या महात्म्यानं की हा मनुष्य जन्म तुम्हाला म्हैस शोधण्याकरता नाही, काय शोधण्याकरता दिलाय, देव शोधण्याकरता. आणि त्या महात्म्याच्या, त्या साधूच्या, त्या तपस्वीच्या, त्या संतांच्या सांगण्यावरून आपली हरपलेली म्हैस सापडू शकते, तर आपल्याला हा जगाचा मालक देव का भेटू शकत नाही. त्यानं मग सांगितलं हे जे म्हैस आहे हे म्हैस आणि तुम्ही बघा. आता मी निघालो देव हुडकायला. तो डबल तुकोबारायांकडे येतो आणि तुकाराम महाराज म्हणतात का रे बाबा सापडले का म्हैस. तो सांगतो महाराज आता मी तुमच्याकडे म्हैस शोधण्यासाठी नाही आलो, आता मी तुम्हाला म्हैस सापडून द्या म्हणून आलो नाही, आता मला हा जगाचा मालक देव पाहायचा आहे आणि देव पाहण्यासाठी आलो आहे. तो गंगाराम मवाळ 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी झाला, त्यानं स्वतःचे अभंग रचले. महाराज तो कशासाठी गेला होता तिकडे, फक्त म्हैस शोधण्याच्या उद्देशानं. तुकोबाराय सांगतात कुठल्याही उद्देशानं जाओ, संतांच्या संगतीत गेलात की तुमचा उद्धार आहे. विठ्ठल एवढंच नाही महाराज, तुकाराम महाराज सांगतात फार सुंदर प्रमाणे पहा, माणूस कुठल्याही उद्देशानं का होईना, कसाही का होईना, संतांच्या संगतीत गेला की त्याचा उद्धार निश्चित आहे. महाराज पैठणमध्ये एक आदेश निघाला की जो कुणी नाथबाबांना राग आणेल त्याला 100 रुपये बक्षीस, जो कुणी राग आणेल त्याला 100 रुपये बक्षीस. 100 रुपये बक्षीस म्हणजे खूप झालं की त्या काळातलं. एका यवनानं विचार केला हे 100 रुपये बक्षीस आपल्याला भेटावं, याच्यासाठी तो सकाळी काय केला त्यानं, नाथबाबा स्नान करून नदीच्या बाहेर येणार तितक्यात तो तिथे बाबा पान खाऊन उभारला महाराज तो यवन. आणि नाथबाबा बाहेर आले, तो आंघोळ करून आले नाथबाबा बाहेरून नदीच्या की तो पानाची पिचकारी टाकायचा. काय करायचं महाराज, पानाची पिचकारी टाकायचा. एकदा नाही दोनदा नाही, त्यानं असंख्य वेळा असं केलं, पिचकाऱ्या टाकत बसला. शेवटी त्याच्याच मनात आलं की बाबा आपण कशाच्या उद्देशाने आलो होतो. महाराज किती वेळेस लक्ष्मण महाराज त्यानं पिचकाऱ्या टाकल्या, नाथबाबांना अपवित्र केलं. नाथबाबा डबल आंघोळीला जायचे आणि वर यायचे. नाथबाबांना एकदा तरी राग आला को महाराज, का संतांच्या अंतकरणामध्ये दया, क्षमा, शांती हे ठासून भरलेली आहे महाराज. त्यांना काही जरी केलं तरी राग येत नाही. महाराज नाथबाबांना तो एकदा आला आणि त्याच्या मनात प्रश्न आला, आपण कशासाठी उभारलो, कोणाला परेशान करतोय, काय नाही. त्याच्या मन परिवर्तन झालं. तो फक्त नाथबाबाच्या अंगावरती थुंकत होता आणि थुंकणाऱ्या यवन ज्यावेळेस नाथबाबाच्या पायावरती मस्तक ठेवतो आणि नाथबाबाला म्हणतो महाराज क्षमा करा माझं चुकलं. नाथबाबा म्हणते तुझं काय चुकलं बाबा, तुझं तर काहीच चुकलं नाही, तू उलट माझ्यावरती उपकार केला. नाथबाबा म्हणतात तू उलट माझ्यावरती उपकार केलास. तो यवन म्हणतो महाराज मी तर तुमचा अपराधी आहे, मी तुमचा गुन्हा केलाय आणि तुम्ही म्हणताय की मी तुमच्यावरती उपकार केलाय, हे कसं शक्य आहे. नाथबाबा म्हणले माझे काही गेले जन्मातले किंवा वारीला गेलेतले किंवा आधीचे
आंघोळ राहिली असल, तू थुकल्यामुळे मी आंघोळ करून आलो, म्हणून माझे तुझ्यावरती उपकार आहेत. आणि मग त्या थुकणाऱ्या यवनाला नाथबाबांनी प्रसाद दिला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊने मुक्त केला, प्रसाद देऊने मुक्त केला, प्रसाद देऊने मुक्त केला. तो यवन अंगावरती थुंकला, पण नाथबाबांनी प्रसाद देऊन तो कशासाठी गेलता हो महाराज? नाथबाबांना राग यावा म्हणून गेलता, बरोबर आहे ना महाराज? पण त्याचा उद्धार झाला का नाही? तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही कसंही जावा, संतांच्या संगतीत जावा, फक्त कुठल्याही अपेक्षा घेऊन जावा, कुठलीही भावना घेऊन जावा, कसंही जावा, प्रत्यक्ष जावा, अप्रत्यक्ष जावा, ठरवून जावा, बिना ठरवता जावा, पण संतांच्या संगतीत गेलात की तुमचा उद्धार आहे. मग तुम्ही म्हणाल, महाराज ठीक आहे, तिथं गेल्याच्या नंतर काय होणार आहे? तुकोबाराय सांगतात, तिथं गेल्याच्या नंतर दुसरं काहीच भेटणार नाही. अभंगाचं येथे राम नाम सांगतात, तिथं गेल्याच्या नंतर दुसरं काहीच होणार नाही. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. एकदा सर्वांनी हात वर करा, करा हात वर सगळेच. इकडे पलकड सभा मंडपात बसलेले सकाळपर्यंत राहू द्यायचे, मला काहीच अडचण नाही हो. शिंदे महाराज तुम्ही सांगितलंय म्हणल्यावर काहीच अडचण नाही. सध्या शिंदे बोले तो जग चाले, महाराष्ट्र तरी चाले. शिंदे सरकार म्हणल्यावर आमची काही ताकद नाही बोलण्याची, काही अडचण नाही. राहू द्या मग काय हो, मी निघालो काय मग आता मी कशाला थांबू? आता थांबू का मी? विठोबा रखुमा
मला कीर्तन करायचे ना अजून. चालच म्हणत की बाबा आधीच असं. लक्ष द्या, तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही संतांच्या दारात जावा, तिथं काही होणार नाही, तुम्हाला फक्त तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. पहा, फार सुंदर उदाहरण आहे महाराज, फार सुंदर उदाहरण आहे. एकदा पैठणमध्ये एका व्याभिचार करणाऱ्या वेश्याला सांगण्यात आलं की नाथबाबाचं नाव खराब करायचं. महाराज, साधू संत त्यांच्या नीतिमत्तेनं, धर्मानं, न्यायानं जर वागत असतील ना, तर ते सांगून ऐकत नसतील तर त्यांचं नाव बदनाम केलं जात असतं. कारण साधू धर्मानं कधी वागत नाहीत, ते वागतात तो धर्म असतो. धर्मानं कधी बोलत नाहीत, ते बोलतात तो धर्म असतो, कारण ते साधू असतात महाराज. आणि त्यांचं नाव बदनाम करण्याच्या उद्देशानं एक वेश्या नाथबाबाकडे सकाळी गेली, आणि नाथबाबा मात्र देवपूजा स्नान करून येऊन देवपूजा करत होते. नाथबाबाची देवपूजा सुरू. तिनं सांगितलं, महाराज मला तुमची मोहिनी माझ्यावरती चढलेली आहे आणि मला तुम्ही फार भावलात. नाथबाबांनी ओळखलं. महाराज, नाथबाबा सांगतात, ठीक आहे, तुझ्या मनातली इच्छा मी पूर्ण करतो, पण माझी देवपूजा होऊ दे. महाराज, तासभर झालं, तिची देवपूजा काही संपना, नाथबाबाची देवपूजा काही संपना. त्या वेश्येनं विचार केला, महाराज आज काही नाही, आपण ह्यांच्याकडे उद्या थोडं उशिरा यावं. ती अर्ध्या तासानं उशिरा गेली. नाथबाबाची देवपूजा सुरू. पुन्हा अर्ध्या तासानं उशिरा गेली. दुसऱ्या दिवशी नाथबाबाची देवपूजा सुरू. असे 7, 8, 9, 10 दिवस झाले महाराज. तिथं गेल्याच्या नंतर तिला फक्त एकच गोष्ट भेटली, देवाचं नामस्मरण ऐकायला भेटलं. महाराज, तिचं मन परिवर्तन झालं, तिच्या मनामध्ये विचार बदलले आणि तिनं विचार केला, काय आपण काय करायला आलोत, कोणाचं नाव खराबर करायला आलोत, कोण महात्मा, कोण संत, काय त्याची पात्रता, काय तो देवाशी एकरूप होतो, काय भजन करतो, आणि त्याचं आपण नाव खराब करावं, त्याला आपण बाटवावं. महाराज, त्या वेश्येचं मन परिवर्तन झालं आणि ती भजन करायला लागली. हा परिणाम कशाचा आहे? संताच्या दारात गेल्यामुळे आहे. विठ्ठला, दार कशाचं आहे? दार एक प्रतीक आहे महाराज, मध्ये जाण्याचं आणि बाहेर येण्याचं. जाता येता संत कीर्तनाला जात असतील, प्रवचनाला जात असतील, देवाला जात असतील, तुम्हाला दुसरं काही नाही, देवाचंच नाव ऐकायला भेटेल. आमचे गुरुजी फार सुंदर उदाहरण सांगतात. उमेश महाराज गुरुजी सांगतात की एक गृहस्थ होता. त्या गृहस्थाला गावाला जायचं होतं आणि त्याचा काम उद्योग म्हणजे तेलाचा घना होता. महाराज, तेलाचा घना म्हणजे त्यानं जर एक दिवस तेलाचा घना बंद केला तर गावाला पूर्ण तेल बंद होत होतं. कारण त्याच्याच घण्यावरनं तेलाचा पुरवठा पूर्ण गावाला व्हायचा. मग त्याला तर गावाला जायचं. घण्यापूर्वी असे नव्हते, बैलानं घना जुपला जायचा. बाबा बरोबर आहे का? बैल असायचे आणि ते बैल चालायचा, मग घना व्हायचा. ह्यानं विचार केला, एक दिवस आपल्याला जायचं, एक दिवसापुरतं आपल्या पोराला घना घालायला वावा आणि आपण देवाला जावं. तो घना घालायला पोराला सांगितला आणि तो निघून गेला. पोराला सांगितलं आणि तो निघून गेला. महाराज, बघता बघता पोरानं बैल जुपला, बैलाला चालायला लावलं. बैल काही चालत नव्हता महाराज, बैल चालच ना. त्यानं काठीनं मारलं महाराज, चापकानं मारलं. लक्ष्मण महाराज, बैल बसला. दिवस पूर्ण असाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी वडील आले. वडिलांनी विचारलं, घना कसा चालला? तो म्हणला, बाबा आपल्या बैलाचं काहीतरी दुखायलंय, बैल चालतच नाही, डॉक्टरांना बोलवावं लागतं. बाबा म्हणले, त्याचा डॉक्टर वेगळा आहे. कारण महाराज, देहाला झालेला आजार बरा करण्यासाठी डॉक्टर उपयोगाला येऊ शकतो. काय? देहाला झालेला आजार, लक्ष देऊन ऐका, देहाला झालेला आजार बरा करण्यासाठी डॉक्टर उपयोगाला येतो, पण मनाला झालेला आजार बरा करण्यासाठी संत रूपी डॉक्टरच लागतात महाराज. कारण मनाच्या अंतःकरणाला जर आजार झाला आणि तो बरा करायचा असेल तर संत रूपी डॉक्टरच लागतात. म्हणून संतांची संगत गरजेची आहे. त्या ग्रस्तानं ओळखलं, बैलाचं दुकान आहे, काही नाही म्हणला.
तो गेला, बैल जुपला आणि बैल जसा जुपला बाबा तसं त्याने एकच म्हणाय सुरू केलं त्या ग्रस्तानं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, राम 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 किंवा रामकृष्ण हरी. तो असं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत चालला, म्हणायला लागला की बैल चालायचा आणि रामकृष्ण हरी म्हणणं बंद केलं की बैल उभा राहायचा. म्हणजे त्या बैलाला सवय लागली होती. महाराज सांगतात तिथं तुम्हाला दुसरं काहीच भेटणार नाही, फक्त राम नामच ऐकायला भेटेल. विठ्ठला मग तुम्ही म्हणाल महाराज ठीक आहे आम्हाला भेटेल ही हो, पण काही वेळेस आम्ही संतांच्या सानिध्यात गेलोत ही, संत कसे कधी कुणाला भेटतील काही माहीत नाही. संतांचा आम्हाला या जगामध्ये कधी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या संपर्क आलाही असेल, आम्ही अर्धा क्षण किंवा क्षण संतांच्या संगतीत घालवलाही असेल महाराज, पण आमच्यात परिवर्तन का झालं नाही. त्याला एक उत्तर आहे महाराज. गुरुजी आमचे फार सुंदर उदाहरण सांगतात महाराज. शिंदे महाराज गुरुजी आमचे सांगतात की एक साधू होता. तो साधू सकाळी स्नानाला गेला. स्नानाला जात असताना त्यानं एक डब्बी स्वतःच्या शिष्याजवळ दिली आणि त्या शिष्याला सांगितलं ही डब्बी धर आणि इथं नदीच्या काठावरती बस, मी स्नान करून येतो. त्यानं गुरुजीला अपेक्षापोटी विचारलं ही डब्बी कशाची आहे. ते म्हणले या डब्बी लोखंडाची आहे आणि या लोखंडाच्या डब्बीमध्ये काय आहे, परीस आहे. परीस काय या लोखंडाच्या डब्बीत, परीस आहे. गुरुजी स्नानाहून आले. त्या साधूला संताला महात्म्याला त्या बालकानं प्रश्न विचारला. त्या बालकाला प्रश्न पडला की महाराज आम्ही असं ऐकलं होतं की जर परीसाचा लोखंडाला स्पर्श झाला तर परीसात लोखंडाचं काय होतं, सोनं होतं. मग ह्या तर डब्बीत परीस आहे, पण याचं सोनं का झालं नाही. त्या गुरुजींनी फार सुंदर उत्तर दिलं महाराज. गुरुजींनी डब्बी उघडायला लावली आणि त्या डब्बीतला हिरा वर परीस वर काढला आणि सांगितलं या डब्बीला काय चढलंय, गंज चढलाय, गंज. या डब्बीला काय चढलाय, गंज. मग या गंज चढलेला डब्बीला असल्यामुळं या लोखंडाला जरी स्पर्शाचा स्पर्श झाला तरी सोनं होत नाही उमेश महाराज. मग ते म्हणजे काय, तुमचा आणि आमचा अप्रत्यक्षरित्या साधूचा संताचा संबंध आला असेल, पण तुमच्या आणि आमच्या अंतःकरणामध्ये उद्धार होऊन घेण्यासाठी काम, क्रोध, लोभ, मत्सर, दोष याचा गंज चढलाय महाराज. आणि ज्या दिवशी हा गंज निघून जाईल त्या दिवशी तुमचा आणि आमचा उद्धार होईल. तो गंज गेल्याशिवाय उद्धार होणार नाही. तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात, कामारे बटिक सेवेचा सेवक, कामारे बटिक सेवेचा सेवक, कामारे बटका सेवेचा सेवेचा कामारे बटका अपने रंग तेथे भले, दिन अपने रंग तेथे भले, तेथे राम नाम होईल प्रमाण, तेथे राम नाम होईल प्रमाण. दिन अपने भले
महाराज सांगतात तुम्ही संतांच्या संगतीत गेलात पण तुमच्या अंतकरण असं स्वच्छ असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. कामारी बटिक सेवेचा सेवक दीनपणे रंक ते बोले. तिथं चालत नाही माझ्याकडे 4 गाड्या आहेत, मला 50 एकर जमीन आहे, माझ्याकडे फॉर्च्युनर आहे, माझ्याकडे स्कॉर्पिओ, जमतच नाही. मला लय गाता येतं, नाही जमत. मला लय वाजवता येतं, नाही जमत. मला लय चांगलं कीर्तन करता येतं, मला लय चांगलं बोलता येतं, नाही जमत. हे सगळं सोडून द्यावं लागतं महाराज, तेव्हा तुमचा उद्धार होतो. महाराज तुकोबाराय सांगतात दासांचा दास व्हावं लागतं. तिथं सेवेचा मालक होऊन जमत नाही, दासांचा दास, सेवकाचा दास होऊन राहावं लागतं, तेव्हा कल्याण होतं. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला एक सुंदर असं उदाहरण सांगतो. घड्याळ कुणी बघू नका, मला महाराजांनी सांगितलंय सकाळपर्यंत चलू द्या म्हणून. काळजी करू नका, करेक्ट टायमाला मी सोडणार आहे. फक्त तुमचे एक 10 मिनिट घेणार आहे वरले, फक्त 10 मिनिट लक्ष द्या. फक्त एवढ्या 10 मिनिटातच माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. पहा तुम्हाला उदाहरण सांगतो की दासांचा दास होऊन राहावं लागतं. संतांच्या संगतीत गेलं अहमपणा जमत नाही. महाराज यादव संतांच्या संगतीतच होते पण अहमपणा होता. काय ते मुसळ बांधून गेले आणि शेवटी त्यांचा अनर्थ घडलाच. त्यांना जे व्हायचं ते त्यांना भेटलंच. पण शबरी, कुणाची मुलगी आहे शबरी? काय परिस्थिती आहे शबरीची? अहो शबरी एका शिकाऱ्याची पोरगी आहे शबरी. पण संतांनी सांगितलं बाई तुला देवाचं दर्शन होणार आहे. एवढा विश्वास ठेवला संतावरती, एवढा विश्वास ठेवला आणि शेवट जगाचा मालक तिच्या भेटेसाठी आला. महाराज आला का नाही? भगवान प्रभू रामचंद्र सीता शुद्धीसाठी गेल्याच्या नंतर शबरीकडे येता महाराज. का? तुम्ही संतांच्या संगतीत असाल त्यावेळेस तुमच्यात अहमपणा चालत नाही, सगळं सोडून द्यावं लागतं, तेव्हा तुमचा उद्धार होतो. विठ्ठला महाराज एवढंच नाही, थोडं आठवा. गंगाखेडच्या जनाबाई, काय त्यांची परिस्थिती. एवढीसनी बारकी जनाबाई आई वडिलांच्या पाठीमागे लागून पंढरीश पांडुरंग भगवान परमात्म्याच्या वारीला पांडुरंगाकडे जाते आणि त्या पांडुरंगाला पाहिलं, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. तिला पाहिलं एकदा पांडुरंगाला की तिची दृष्टी बाजूला फिरत नाही आणि तिला ते सोडून जाऊ वाटत नाही. हे तुम्हाला सगळा कथाभाग माहीत आहे. मग नामदेव महाराजांच्या घरी जाते, नामदेवांची दासी म्हणून राहते. जनाबाई नामदेवांच्या घरचे धुणे भांडे करायला लागते, झाडून काढायला लागते. पण हे सगळं करत असताना तिच्या मुखामध्ये सारखं पंढरीश पांडुरंग भगवान परमात्म्याचं नाव आणि तिच्या डोळ्यासमोर त्या पांडुरंगाची मूर्ती जशाच तशी दिसायची. महाराज याचा परिणाम, भल्या पहाटेपूर्वी दळण दळायला जायचं. काय दळायचं बाबा? दळण. मावशी पहिलं गिरण्या नव्हत्या, आजी पहिलं जाते होते आणि जात्यावरती दळण असायचं. दळण कधी असतं महाराज? भल्या पहाटे असतं बाबा. आणि भल्या पहाटे काय असतो? वारकऱ्यांची संध्या, वारकऱ्यांची सगळ्यात महत्वाच्या दिवसाची सुरुवात म्हणजे काकडा असतो महाराज. बघा एका बाजूला पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर 60 वर्ष, 50 वर्ष, 55 वर्ष, 70 वर्ष, 75 वर्ष वयाचे वृद्ध माणसं काकडा करायला लागलेत, पांडुरंगाला आवळायला लागलेत, उठा पांडुरंगा म्हणून. आणि दुसरीकडे जनाबाई सकाळ सकाळ जात्याचा खुंटा, मावशी जात्याचा खुंटा हातात धरते आणि फिरवताना एकदाच म्हणते, सुंदर माझे जाते ग ओव्या गाऊ कौतुके, तू ये रे बा, तू ये रे बा. विठ्ठला म्हटलं की त्या पंढरीच्या पांडुरंगानं काकडा समोर सुरू असताना, वृद्ध माणसं सुरू असताना एवढूसण्यात जनाबाईचं ये रे बा विठ्ठला ऐकावं आणि पळत येवं उडी टाकून आणि जनाबाईला दळण दळू लागावं. महाराज का? जनाबाईनं कधीही स्वतःची भक्ती दाखवली नाही. जनाबाई म्हणायची नामयाची दासी म्हणे जणी. अहो काय ती? दासांचा दास होऊन राहावं लागतं, त्यावेळेस तुमचं कल्याण होतं. मग तुम्ही म्हणाल महाराज ठीक आहे हो, आम्ही दासांचे दास झालो, पण दासांचे दास झाल्यावर आम्हाला सगळं सुख भेटणार आहे का? तुकाराम महाराज म्हणतात, अरे सुख सोडा, तुम्ही संतांच्या पंक्तीत बसताल अभंगाचं 4थं चरण. म्हणे सर्व सुख त्या संग
तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांच्या. तुम्ही आम्ही जन्मल्यापासून आतापर्यंत हा जो आठापिठा आहे कशासाठी आहे? सर्व सुखासाठी आहे, समाधानासाठी आहे. हे सर्व सुख समाधान संतांच्या संगतीत गेल्यावरती तर भेटणारच आहेत. नोवे नोवे तुम्ही संतांच्या पंगतीत जाऊन बसणार आहेत. महाराज तुम्ही म्हणाल असं कुठं असतं का? होय, संतांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहेत. पैठणचे नाथबाबा ज्यावेळेस रामायण सांगायचे, रामायण ऐकण्याकरता लाखो लोक येऊन बसायचे, हजारो लोक येऊन त्यांचे रामायण ऐकायला बसायचे. महाराज काही रामायण ऐकायला नाही, गुळ आणि शेंगदाणे खाण्यासाठी बसायचे. त्यापैकीच एक गावोबा, त्याला पुरणपोळीची आवड होती. त्याला एका साधकानं सांगितलं, तुला पुरणपोळी खाऊ वाटत असेल तर नाथबाबांच्या घरी जा आणि नाथबाबांच्या सानिध्यात राहा, तुला दररोज पुरणपोळी खायला भेटेल. तो गावोबा फक्त पुरणपोळी खाण्यासाठी गेला, पण गावोबा नाथबाबाच्या सानिध्यात राहिला, संगतीत राहिला. परिणाम आज जे एकनाथी भावार्थ रामायण आहे ना, भावार्थ रामायण 40,000 ओव्या आणि 171 अध्याय फक्त नाथबाबाचे आहेत. आणि बाकीचं जे रामायण आहे ते गावोबाचं आहे. बघा महाराज, गावोबानं पुरणपोळ्या तर खाऊन तृप्त झालाच, पण गावोबा संताच्या पंगतीत बसला. हा महिमा संताच्या संगतीचा आहे. विठ्ठला महाराज, संतांच्या संगतीचा महिमा कळाला, परंतु जीवन जगत असताना आम्ही कसं जगलं पाहिजे? महाराज हे सगळं सोडा. संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर तुमचा आमचा उद्धार होणार आहे, तर 100% होणार आहे. हे तुकोबारायांचं आम्हाला आता कळालं. आम्ही संतांच्या संगतीत जाणार आणि आमचा उद्धार करून घेणार, हे मान्य आहे. परंतु एक लक्षात ठेवा, तुम्ही संतांच्या संगतीत जा, पण तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची असणारी गोष्ट काय बाबा? तर ती गोष्ट संपत्तीपेक्षा संतती महत्वाची आहे. आणि या अलीकडच्या काळामध्ये संपत्ती कमावणं द्याविषय सोडून तुमची संतती जपायला शिका. का? संपत्तीपेक्षा अत्यंत महत्वाची असणारी गोष्ट म्हणजे तुमचं पोरं आहे. महाराज, लहान तोंडी मोठा घास वाटेलही, पण मी तुम्हाला विनंती करतो, आजपासून सोडा बाकीच्या गोष्टी, पण आता तरी सावध व्हा आणि आता तरी लक्षात ठेवा की आपल्या धर्माच्या गोष्टी काय आहेत. आपल्या लेकरांना आपला धर्म सांगितला तरच आपला धर्म टिकणार आहे. महाराज का? महाराज, आपला धर्म जर टिकवायचा असेल, आपल्याला आपल्या धर्माची संस्कृती जर कळून घ्यायची असेल, कधीतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे परधर्मांचे विचार काय आहेत.
अहो शीख धर्मामध्ये एवढं एवढूसनं पोरग तुम्हाला पगडी बांधल्याशिवाय किंवा डोक्याला काहीतरी गमजा बांधल्याशिवाय गुरुद्वारात येऊ देतं का? मग आपल्याही पोरांना शिकवलं पाहिजे धर्म काय, आपल्याही पोरांना शिकवलं पाहिजे आपली संस्कृती काय. आपण काय साध्या सुध्याचे नाही आहेत. आपण फार मोठ्या हिंदू सनातन धर्मामध्ये जगत असताना ही वारकरी संप्रदाय ही आपली फार मोठी देण आहे महाराज. आणि ह्याच्या विचारावरती आपण चाललं पाहिजे. अलीकडच्या काळात महाराज मी फार पोटतिडकीनं सांगत असतो, जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा महाविद्यालय स्कूल व्हायला लागलेत त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम व्हायलेत. बाबा आम्ही छाती ठोकपणे सांगायला लागतो की हा महाराष्ट्र म्हणजे ज्यांनी फक्त स्वतःच्या आई वडिलाच्या शब्दाखातर 14 वर्षाचा वनवास भोगणाऱ्या भगवान प्रभू रामचंद्राची ही भूमी आहे. आम्ही सांगायला लागतो की ज्यानं स्वतःच्या खांद्यावरती स्वतःच्या आई वडिलाला तीर्थयात्रा घडवली त्या श्रावण बाळाचा हा महाराष्ट्र आहे. आम्ही सांगायला लागतो आई की हा महाराष्ट्र म्हणजे ज्यानं हा पंढरीश पांडुरंग भगवान परमात्मा फक्त आई वडिलाची सेवा करत असताना वीट भिरकावून मारावी आणि हा पांडुरंग जगाचा मालक 28 युग झालं विठेवरती उभा करावा. त्या भगवंताची ही भूमी आहे, त्या महाराष्ट्र ही संतांची ही भूमी आहे, महाराष्ट्र भूमी आहे. आम्ही सांगतो की एकीकडे ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आम्ही जोरजोरात आरडून सांगायला लागतो या छत्रपती शिवाजी महाराजांची ही महाराष्ट्र भूमी आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आईच्या डोळ्यातलं स्वप्न साकार करण्यासाठी स्वराज्य निर्माण केलं, रयतेचं राज्य निर्माण केलं महाराज. ती भूमी म्हणजे ही संतांची भूमी महाराष्ट्र भूमी आहे. आई वडिलांच्या वचनासाठी आई वडिलाच्या प्रेमासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या संतांची आणि राजांची महापुरुषाची भूमी म्हणजे ही महाराष्ट्र भूमी आहे. आम्ही सांगायला लागतो महाराज, पण अलीकडच्या काळामध्ये स्वतःच्या आई वडिलाला जर आम्ही वृद्धाश्रमात टाकत असू तर आमच्या जगण्याला उपयोग नाही. महाराज एक वाक्य बोलतो, घरातली आई आणि गोट्यातली गाय जिवंतच राहिली पाहिजे. या जर सुरक्षित असतील तरच आमचा धर्म सुरक्षित आहे लक्ष्मण महाराज. नाहीतर हे धर्मावरती येणारे संकट आहेत. जोपर्यंत आम्ही गोट्यातील गाय आणि घरातील आई सांभाळणार नाहीत तोपर्यंत आमच्या संस्काराला उपयोग नाही आणि आमच्या इस्टेटीलाही उपयोग नाही. महाराज काही दिवसापूर्वी लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये एक बातमी छापून आली होती. ती बातमी अशी होती की एका आई वडिलांनी काबाड कष्ट केले महाराज, इतके काबाड कष्ट केले. लोकांच्या शेतामध्ये कामाला गेले, बांधायला गेले, खुरपायला गेले, कोळप्याला गेले. लोकांच्या शेतात बापानं नव्या नोकऱ्या धरल्या, सालगडी म्हणून राहिल्या. पण त्या पोराला चांगलं शिकवता यावं म्हणून मोठ्या सिटीमध्ये ठेवलं. पोरगं इंजिनियर झालं. आई पोरगं इंजिनियर झालं. पोरगं मुंबईसारख्या ठिकाणी त्याला 25 लाखाचा पगार पॅकेज भेटला. दुर्दैवानं कोरोना काळामध्ये त्याचे आई वडील वारले. महाराज अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हे सांगितलं नाही तर कीर्तनाचा खरा अर्थच नाही महाराज. कारण हे महत्वाचं आहे. कीर्तनाचा उद्देश हाच असला पाहिजे, समाज प्रबोधन. निवळ हसणं, खिदळणं, जोक करणं, तुमच्या समोर 2 तास गोष्टी मारणं संसाराच्या, हे कीर्तन नाही महाराज. तुमच्यात परिवर्तन जर होणार नसेल तर कीर्तन नाही महाराज. त्या पोराला नोकरी लागली, 25 लाखाचं पॅकेज भेटलं मुंबई सारख्या सिटीमध्ये. नवे महाराज दुर्दैवानं कोरोना काळामध्ये आई वारली. आई वारल्यावरती ते पोरग अंत्यविधीला आलं नाही. किती मोठी शोकांतिका आहे. ज्या माऊलीनं ते पोरग शिकलं पाहिजे, स्वतःच्या पोटाला टाच दिली, पण लोकांच्या शेतामध्ये बांधावरती खुरपायला गेली मावशी. ती आई खुरपायला गेली, कुणाचं सोयाबीन काढायला गेली, काही करायला गेली, पण पोराला फीस भरली. महाराज आई वारली, आलं नाही. 5-6 दिवसानंतर त्यानं फोन केला गावातल्या मित्राला आणि सांगितलं आता मी काही गावाकडे येऊ शकत नाही, कामाचा व्याप माझ्याकडे प्रचंड आहे. तू एक काम कर, वडिलांना मात्र गाडीत बसव आणि मुंबईला पाठव. महाराज तो बाप 4 चौघात बसायचा. महाराज तो 4 चौघात बसायचा, लोकांना गप्पा मारायचा. आई लोकांमध्ये राहणारा माणूस मुंबई सारख्या सिटीमध्ये कोणात राहणार, त्याला ते सहन होईना. तो पिचकाऱ्या मारायचा. ह्या पोराची इज्जत जाईल. लक्ष्मण महाराज आपला बाप धोतर घालतो, आपला बाप टुपी घालतो, आपला बाप फेटा घालतो. महाराज
ज्या बापानं लोकाच्या शेतामध्ये काबाड कष्ट केला आणि पोराला तळहातातल्या फोडासारखं जपलं आणि पोरग नोकरीला लागल्यावरती त्याला जर बापाची लाज वाटत असेल तर मला वाटतं त्याच्यासारखा राक्षस दुसरा कुणीच नाही. महाराज, ज्या बापानं पोटच्या लेकराला असं तळहातातल्या फोडासारखं सांभाळावं आणि तो 4 उंच उंच इमारतीसारख्या मोठ्या सिटीमध्ये गेला म्हणजे त्याला बापाची लाज वाटते. महाराज, त्या पोरानं काय करायला सुरू केलं लक्ष्मण महाराज, ड्युटीला जाताना बाप घरात कोंडायचा आणि बाहेरून कडी लावायची. महाराज, तो 25व्या मजल्यावरती राहत होता. दुर्दैवानं सत्य घटना आहे मावशी, सत्य घटना आहे महाराज ही. दुर्दैवानं त्या बापानं 4 महिने काढले, 5 महिने काढले. 6व्या महिन्यामध्ये कंटाळून त्यानं खिडकीतून उडी टाकली आणि आत्महत्या केली. महाराज, किती मोठी शोकांतिका आहे. ज्या पोराला आपण तळहातातल्या फोडासारखं सांभाळलं आणि ते पोरगच जर आपल्या आत्महत्येचं कारण बनत असेल, मला वाटतं याचं कारण म्हणजे तुम्ही आम्ही दिलेले आजपर्यंतचे संस्कार महत्वाचे आहेत. कारण तुम्ही आम्ही जर असे चांगले संस्कार दिले असते तर चुकूनही तुमच्या पोराच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असते आणि ते संत कीर्तनाला येऊन बसत असेल, संतांच्या संगतीत असेल, तर ती असं वर्तन करणार नाही. महाराज, नव्हे इतकंच नाही हो, आज आम्ही मुलांना दोष देऊन भागणार नाही. माफ करा, लहान तोंडी मोठा घास वाटेल, पण याची नितांत गरज आहे. तुम्ही आम्ही बदललं पाहिजे. आधी बाबा, लहान पोरांनी आपल्याला बदलावं वाटतं, त्या अगोदर माझा एक प्रश्न आहे, घरात कुणी बदललं पाहिजे, पोरांनी का आपण? व्यसन कुणी नाही केलं पाहिजे. आपण जर व्यसन करत असताल बाबा तर पोरग का व्यसन करणार नाही? महाराज, पोरग का व्यसन करणार नाही? तुम्ही टाळ घेऊन उभारताव, कीर्तनामध्ये प्रमाण म्हणताव, मग तुमचं पोरग त्याला विठ्ठल नाव तरी माहित असेल, देव तरी माहित असेल, पण ज्याला कधी मंदिरात येऊन माहित नाही त्यानं काय पोराकडनं अपेक्षा करावी? अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुष मंडळी, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसन सोडलं आपण की पोरग व्यसन करणार नाही. पण याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळ्यात मोठी चूक करतो की पोराला सांगतो, बाबा आमच्या माघारी सगळं तुझंच आहे. आम्ही गेलो की वड्याच्या कडीची 10 एकर तुझीच आहे, लातूरचे प्लॉट तुझेच आहेत, कारखान्याच्या कडीला रस्त्याला घेतलेलं तुझंच आहे. महाराज, हे सांगा, पण माझी माता माऊल्यांना कळकळीची हात जोडून विनंती आहे, कधीतरी पोराला जवळ बसवा, मायेनं त्याच्या खांद्यावरून हात फिरवा, पाठीवरून हात फिरवा आणि त्याला सांगा, बाबा हे सगळं तुझंच आहे रे, पण त्या वड्याच्या कडीची 8 एकर घेण्याच्या अगोदर, 4 एकर घेण्याच्या अगोदर तुझा बाप 4 वर्ष लोकांच्या इथं सालगडी म्हणून राहिला. लातूरचं एक प्लॉट घेण्याच्या अगोदर मध्ये रोजानं बांधावर खुरपायला जायचे, त्यावेळेस घेतलंय. आई, ज्या दिवशी तुम्ही पोराला सांगाल ना, त्या दिवशी कुठलंही पोरग हिम्मत करणार नाही की एखाद्या टपरीवरती उभारून 20 रुपयाची पुडी घेताना. महाराज, ते 20 रुपये खर्चण्याच्या अगोदर त्याला लोकांच्या शेतामध्ये राबणारी आई दिसेल. कुठल्याही हॉटेलच्या समोर घेऊन ते 500 रुपयाची बाटली खरेदी करणार नाही, कारण त्याला आपल्या बाप लोकांच्या शेतामध्ये राबताना दिसेल. लक्ष्मण महाराज, हे अत्यंत महत्वाचं आहे. आई, तुम्ही कधीतरी हे पोराला सांगा आणि ते सांगितलंच पाहिजे, त्याच्याशिवाय तुमचं आणि आमचं कल्याण होणार नाही. विठ्ठल या ठिकाणी सुंदर असं कीर्तनाचं नियोजन गेले 2 वर्ष झालं ही सप्ताह सुरू आहे. मला अरुण काकांनी सांगितलं गेल्या वर्षीपासून सुरू केलं आहे. मला वाटतं असाच सुरू राहावा ही पांडुरंगाचरणी अपेक्षा. 2 वर्ष नाही, जर तुमच्या मनामध्ये काहीही संकल्प चांगला असेल तर त्याला तो पुरवण्याचं काम देव करतो. सत्य संकल्पाचा दाता होय नारायण, तो पूर्ण करत असतो. हे मनोरथ चांगला आहे. सप्ताह घडला पाहिजे, ज्ञानयज्ञ घडला पाहिजे, ज्ञानाचा देवाणघेवाण झालं पाहिजे. तो त्याच्याशिवाय आपलं कल्याण होणार नाही. ज्ञान तुम्हाला कळालं पाहिजे, ही चांगली संकल्पना आहे. अशीच पुढं चालत राहू द्यात. आणि दरवर्षी माझं एक नाही
ते सुरू राहिलं तरच मी येणार आहे ना. विनोदाचा भाग सोडा, पण हा चांगला कार्यक्रम आहे, दरवर्षी सुरू राहावा ही पांडुरंगाचरणी अपेक्षा करतो. आणि सुंदर माझ्या कीर्तनाला साथ देणारे आमचे उमेश महाराज असतील, शिंदे महाराज असतील, गावातील सगळे भजनी मंडळ असतील, पीटी मास्तर असतील, ज्ञानेश्वर महाराज का गावातलेच वा सुंदर असे पकवाज वादक ज्ञानेश्वर महाराज असतील, लक्ष्मण महाराज असतील, आमचे नामाचा गजर यूट्यूब चॅनल असेल, जर कुणाला कीर्तन ऐकायचं असेल तर त्यांच्या चॅनलला जावा आणि यूट्यूब कीर्तन ऐका. साऊंड सिस्टीमवाले असतील, आता मला बोलवलंय मी मागापासून म्हणतोय अरुण काका, पण काकाच कीर्तनाला आले आहेत का तरी गणिमत आहे, नाही तर लय घोळ असतो गावगावात. कीर्तनाला सांगायचं ते येतात, मला दिसलेत ते, पण आमचा मित्र काय आलेला दिस नाही अक्षय, आता तर झालंय, आता ती काय येणार नाही, तो सौकी संसारात गुंतलेला आहे. जाऊ द्या, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवट करतो. जर माझ्या वाणीतनं काही अपशब्द गेले असतील तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, आणि जर माझ्याकडून काही चांगलं बोललो असेल तर तो माझ्या गुरूंचा, आईवडिलांचा, पंढरीश पांडुरंग भगवान परमात्म्याचा, ज्ञानेश्वर माऊलींचा कृपा आशीर्वाद मला लाभलेला आहे, त्यामुळं मी बोलू शकलो. या ठिकाणी जर काही चुकलं असेल माफ करा, बोलण्याच्या ओघामध्ये काही अपशब्द गेला असेल तर क्षमा करा. या ठिकाणी झालेली कीर्तन सेवा याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, राम तुकाराम, 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 संताते या घडेल पंगाते संताते या घडेल पंगाते संताते या घडेल पंगाते संताते या आते ते रामा ना
घडेल